बातमी बीड सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातलीच आहे। भाजप बूथ ताब्यात घेत असल्याचं बबन गित्तेंनी पुढे आणलेलं होतं असं रोहित पवारांनी म्हटलंय आणि सरपंच हत्या प्रकरणामध्ये गित्तेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। तर सरपंचाची हत्या झाली त्या ठिकाणी बबन गित्ते उपस्थित नव्हता असं आव्हाडांचं म्हणणं आहे। बबन गित्तेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे। जोपर्यंत खऱ्या गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत धनुभाऊंनी सांगितलेलं नाव हे खरं आपल्याला ठरवता येणार नाही। कारण तेच बबन गित्ते ज्यांनी तिथं बूथ ताब्यात ज्या पद्धतीने भाजप घेत होते ते लोकांसमोर पुढे आणलं, त्याच बबन गित्तेवर आता एक वेगळं तिथं कुठेतरी नाव घेतलं जाते असं मला वाटतं। नाही तर अडकवण्याचा प्रयत्न बबन गित्तेला केला जातोय असं आता तरी वरून वरून वाटतंय। त्यांनी खून केलेला नाही। ज्या माणसाचं नाव आलंय बबन गित्ते तो तिथे उपस्थितच नव्हता। आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे, सगळं रेकॉर्डिंग त्याला घेतलाय कटात। अनेक दिवसांपासून हा प्रयत्न होता की बबन गित्तेला कसंही करून अडकवायचं, कारण का बबन गित्ते हा जरा विद्रोही आणि बंडखोर प्रवृत्तीचा आहे।